हॅलो, थँक्यू सो मच करण काळन. उपस्थितांचं पुन्हा एकदा स्वागत करूया आपण. जे प्रेक्षक उन्हाचा नाहक त्रास सहन करून सामना पाहतात त्यांचं सर्वांचं स्वागत आहे. खरं तर सावळीची सुद्धा व्यवस्था पॅव्हिलियन उभे केले, त्याच्यामध्ये खुर्च्या सुद्धा आहेत, त्याच्यावरती बसा, सामन्याचा आपण मनमुराद आनंद घ्या. सामना पाहायला मिळतो आपल्याला. एकीकडे जरीमरी तिसा 11 तिसगाव, तर दुसरीकडे सतरंगी एडुटणे हा संघ, रोहित पाटीलचा संघ पाहा मिळतो. दुसरीकडे सागरचा संघ आपल्याला पाहा मिळतोय, विजयचा संघ पाहा मिळतोय. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. गुरुदास भोईर इशारा करतात, गेम इज ऑन. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहा मिळतो आपल्याला. ऋषभ आणि हितेश गायकवाड ही जोडी पाहतोय आपण. गोलंदाज पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन यश काळनला पाहतोय. 5 षटकांचा सामना. मागचे काही सामने पाहिले तर लो स्कोरचे सामने पाहायला मिळाले. पहिल्या सामन्यात 48 धाबा झाल्या, त्याच्यानंतर 40 आणि मागच्या मॅच मध्ये फक्त 34 धाबा. त्यामुळे गोलंदाजाचं वर्चस्व राहिलं या खेळपट्टीवरती. तसं पाहता तिसऱ्या दिवसामध्ये ही खेळपट्टी गोलंदाजांना मदत करते. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर फाटून दिला चेंडूला. डावकुरी हाताचा बॅट्समॅन ऋषभच्या बॅटमधून पहिलाच ब्लास्ट. ऋषभला पाहतोय. 2 दिवसाच्या अगोदर समोरच्या मैदानावरती जे टुर्नामेंट झाली बडवलीच्या वतीने, तो चॅम्पियन संघ राहिला आणि त्याच्यामध्ये फार मोठा योगदान होतं ऋषभचं. पुन्हा एकदा ब्लाइंड स्टॉक खेळण्याचा प्रयत्न. यस नो यस नो यस. एकाग्रता थोडीशी भंग झाली होती. जाऊ का नको थांबलाय जागेवरती. मग ते थोडासा चेंडू फिल्डर पासून दूर राहिला, त्यामुळेच ते थोडा उशीर झाला. पहिल्या बॉलवरती षटकाराने आगास, त्याच्यानंतर एकेरी धाव पाहायला मिळाली. स्ट्राईकला फलंदाज हितेशला पाहतोय. ओ, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू होता लेग बायच्या स्वरूपामध्ये. एकेरी धाव मिळत असताना अत्यंत वेगाने चेंडू आला. पहिल्या चेंडूवरती ज्याप्रमाणे ऋषभने फटका खेळला, त्याच्या बॅटमधून 6 धावा पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर मात्र एकेरी धाव पुन्हा एकदा 1 धाव येत असताना पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आलाय. तो रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन पाहा मिळतोय, त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय ते टीमला. एडुटणे संघ. यश काळ पाहावं लागेल. या ठिकाणी आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू चाललाय थर्डमॅनच्या दिशेला. नो बॉल आणि या 5 धाबा फ्रीट. जे किती एखादा चेंडू महागात पडतोय हेच मात्र पाहणं आता उचित ठरेल, कारण 5 धाबा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाल्या. भरपूर बाहेरचा चेंडू फेकला गेलाय, त्याच्यावरती मात्र या धाबा आल्या 5. 13 धाबा. स्कोरबोर्डवरती पुढचा चेंडू फ्रीट असेल. फलंदाजासाठी परवणे असेल की एखादा मोठा फटका खेळावा, आपण एखादा मोठा फटका मारून स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न असेल. दुसरीकडे गोलंदाजा पुढे एक आव्हान असेल. चांगला चेंडू. ओ, लगभग यॉर्कर लाईनचा चेंडू फेकला. अशीच काहीशी गरज होती यशला चेंडू फेकण्याची. मागच्या बॉलवरती 5 धाबा आल्या. पुढचा चेंडू त्याने चांगला फेकला.
थोडासा कॉन्फिडन्स पाया मिळतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक ऋषभला पाहतोय. डावकुरे आताचा फलंदाज. पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह इनफिल्डच्या वरून चेंडू चालाय सीमा पलीकडे. जाईल काय थांबलाय थोडस मात्र गेलाय चेंडू सीमा पलीकडे. दमदार चौका. सतरा 17 रन ऑन बोर्ड. ओ पुन्हा एकदा चांगला चेंडू अतिशय वेगवान अगदी एष्टेंच्या जवळून जात असताना मोठा पडका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटनचा संपर्क झाला नाही आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आल्या त्या बिनबाद. 17 अशी चांगली स्थिती. डिझाय पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धाबांचं योगदान या दोन खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अतिशय चांगला स्टार्ट करून देत असताना आपल्या या टीमला गोलंदाज पाहतोय. दुसरं षटक रोहित पाटीलला पाहतोय. हा यावेळेस पुल करायचा होता. पटका फसलाय. फिल्डर दूरवरून गुड कॅच. फलंदाज बाद. पहिला विकेट आणि गुड मॉर्निंग पथक येत असताना हनुमान पाटील. थँक्यू. पहिला विकेटचा पतन झालाय. चांगला झेल टिपला गेलाय. वन डाऊनला खेळाडू पाहतोय ज्याच्या नावाची चर्चा नेहमीच असते तो खेळाडू सागर गायकवाड मैदानामध्ये आलाय. तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू. मोठी मोठी खेळ उभारण्यामध्ये नेहमीच त्याचा हातभार असतो. मोठे पडके खेळताना त्याला बऱ्याच वेळा पाहिलंय. मात्र आता पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. स्ट्रॉंग अपील. लेग B4. LBW. फार मोठा धक्का लागलाय. 440 वोल्टचा धक्का. जरीमरी तिसा 11 तिसगाव टीमला. सागर बॅक टू द पॅव्हेलियन.
मन पाटील नको येऊच नको इकडे तिकडेच राहा. योजना विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का? हॅट्रिक लागोपाठ 2 चेंडूवरती 2 फलंदाजांना बाद केले. रोहित पाटील ओ लीडिंग एज आहे. झेल टिपेल का? हो यस. आणि आजच्या दिवसात पहिली विकेट हॅट्रिक मिळवली आहे रोहित पाटीलने. अतिशय चांगला कमबॅक करून देत असताना आपल्या टीमला रोहित पाटील. तीन विकेट पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 17 धाबा खर्च केले यश काळनने. त्याच्यानंतर रोहित पाटील टीमचं कॅप्टनने मात्र 3 चेंडू सलग 3 विकेट मिळवले. 3 मोठे धक्के देत असताना आपल्याला पाहायला मिळालं. विजय गायकवाड हा खेळाडू पाहतोय. एक सिनियर खेळाडू, बरीच वर्ष क्रिकेट चांगलं केलं आपल्या तिसगाव टीमसाठी आणि तो खेळाडू ऑन द टॉस खेळांचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स पाहायला मिळाला. पॉइंटच्या ठिकाणी खेळायचं होतं. चेंडूचा वेग पाहिला आपण. रोहित पाटीलला पाहतोय. चांगली गोलंदाजी. पहिलं षटक राहिलंय तिसगाव संघाच्या नावावरती. मात्र दुसरं षटक लगेचच कमबॅक करत असताना रोहित पाटीलने आपल्याकडे असलेला अनुभव दाखवला गोलंदाजीचा आणि सहज 3 विकेट प्रस्थापित केलं. चौथा चेंडू डॉट. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलं गेलंय. त्याच्यावरती एकेरी स्वरूपाची धाव प्राप्त झाली. 18 धाबा स्कोरबोर्डवरती पाहतोय आपण. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये सातत्याने फील्ड प्लेसमेंट चेंजेस करत असताना ऋषभला पाहतोय. डावकरी आताचा फलंदाज ज्याच्याकडे क्षमता आहे, टॅलेंटेड आहे मोठे फटके मारण्याची. पहिल्याच बॉलवरती षटकार आला आणि त्याच्यानंतर मात्र तो नॉनस्ट्रायकरला बरेच वेळा त्याला पाहिलं गेलं. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न गरज होती का? अगोदरच संघ थोडासा अडचणीला सामोरे जातोय. अशा वेळेला चुकीचं शॉट सिलेक्शन केले जातंय. चेंडू जातोय डॉट. रोहित पाटीलची मात्र धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली. षटकामध्ये 3 विकेट मिळवल्या. फक्त एकच धाव दिली. गुड बॉलिंग. दोन षटकांचा खेळ संपलाय. खरं तर पॉवर प्लेची षटकं होती. त्याच्यामध्ये मोठे फटके कॅचचे होते. पहिल्या ओव्हरमध्ये आलं. मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये एकदम चित्र बदललं. 9ची सरासरी पहिल्या ओव्हरमध्ये 17ची सरासरी होती. मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये एकच धाव आली. त्यामुळे 9ची सरासरी पहा मिळाली 2 षटकामध्ये. भूषणला पाहतोय आपण.
भूषणला विकेट हॅट्रिकसाठी सचिन भोईर आणि रविदादा यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. मगाशी रोहितने हॅट्रिक मिळवली, आता भूषणला सुवर्ण संधी आहे. मात्र सागर बाद झाल्यात आणि आता विजयाना पाहतोय. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा वापर नाही आहे, त्यामुळे चेंडू डॉट पाहायला मिळाला. पहिल्या फेरीतील चौथा आणि शेवटचा सामना. त्याच्यानंतर सामना असेल खोणी आणि मानेरे या दोन टीममध्ये. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय. मागचा सामना उंबारली संघाने सहजरित्या जिंकला. रेडिंग एज फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का लागत असताना तिसगाव संघाला. नवीन बॅट्समन हितेश मडवी ऋषभच्या जोडीला जात असताना ऋषभ मात्र एकमेक फलंदाज आहे. अद्याप नॉन स्ट्राईकला उभा आहे. फिल्डिंगमध्ये परिवर्तन एडुडने संघाच्या वतीने केला जातो. लेफ्टी यस, दोन्ही लेफ्टी बॅट्समन. चला जास्त वेग घेऊ नका, सामना सुरू करा प्लीज. लो फुल टॉस. एकेरी स्वरूपाची जाम आहे. थोडासा प्रेशराइज गेम आता पहा मिळतो आपल्याला, कारण इथून फटका चांगला आहे. विकी चेंडूवरती वेगाने. वा, गुड कॅच, अतिशय चांगला. प्रेक्षणीय झेल स्वीकारत असताना रनिंग कॅच. या ओव्हरमध्ये सुद्धा 2 धक्के लागलेत. एकूण 5 खेळाडू बाद झाले. चांगली गोलंदाजी पहा मिळतो आपल्याला एडुटने टीमच्या वतीने. एज लागतोय, चेंडू पाठीमागे निघून जातोय. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. स्कोर कार्ड वरती धावा झाल्या ते 19. तिसरं षटक पहिल्या ओव्हरमध्ये पहा 17 धावा होत्या. अद्यापर्यंत एकच धाव आली. दुसऱ्या षटकात एक, तिसऱ्या ओव्हरमध्ये अद्यापर्यंत एक धाव आली आहे. चांगली गोलंदाजी पहा मिळतोय. बिग शॉट खेळायचा प्रयत्न अगदी स्टंपच्या जवळ जात असताना षटक समाप्त होतोय. तिसरं फक्त धाबा आहेत त्या 19-18 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर तिसाई 11 तिसगाव टीम.
पूर्णपणे हवी होत असताना संघ पाहायला मिळाला तिसगाव. मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये रोहितने जिथे षटकाला सुरुवात केली 3 विकेट मिळवल्या, एकच धाव दिली. ते षटक राहिलं एडुटने टीमच्या नावावरती. तिसऱ्या ओव्हरमध्ये भूषण आला, त्याने सुद्धा 1 विकेट घेत असताना एकच धाव खर्च केली. 2 विकेट एकच धाव खर्च केली. त्यामुळे आता फक्त 19 धावा 18 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर. चौथं षटक पुन्हा एकदा रोहित पाटील. गोलंदाजी मार्कवरती येतोय. 2 ओव्हरमध्ये 2 धाबा आणि 5 विकेट टब्बल गेल्या. चांगला चेंडू स्लोवर फेकलाय, पंचांकडे अपील. आउट आहे खेळाडू. चला आणखीन एक विकेट मिळत असताना चला एकामागोमाग एक विकेट जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. थोडीशी निराशजनक कामगिरी आहे, मात्र अद्याप चेंडू शिल्लक आहेत. त्यामुळे थोडाफार प्रतिकार केला तर एक समाधानकारक धावसंख्या 40-45 उभारली तरी एक समाधानकारक धावसंख्या म्हणता येईल. रोहित पाटीलने केलेली चांगली गोलंदाजी, विकेट हॅट्रिक मिळवली. विपुल आता मैदानावरती पहा मिळतोय. धावसंख्या अद्याप स्थिर आहे. सुरुवातीलाच एक षटकार आलाय, त्याच्यानंतर मात्र पूर्णपणे दुष्काळ पाहायला मिळाला चौकार षटकारांचा. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा लेग B4. आणखीन एक विकेट. रोहित पाटीलची धारदार गोलंदाजी, आग ओघणारी गोलंदाजी पाहायला मिळते, अतिशय चांगली. आणि या 5 विकेट रोहित पाटीलच्या. एक रनआउट होता. रोहित पाटीलने अगोदर पहिल्या स्पेलमध्ये त्याने 3 विकेट मिळवल्या, त्याच्यानंतर आता 1 विकेट. अगोदरचा रनआउट होता. धावसंख्या स्थिर आहे 19. चौथं षटक मार्गस्थ. शपळ होऊन खेळण्याचा प्रयत्न, वाईड बॉल. एक अबांतर 10 मिळत असताना टीमला.
पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या फक्त 20 आहे. चौथ्या षटकाला झाली सुरुवात. फार कमी धावा पाहायला मिळतात. मागच्या मॅच मध्ये सुद्धाच बडवली संघाचा लो स्कोर पाहायला मिळाला आणि आता पुन्हा एकदा तिसगाव संघ पाहतोय आपण जसे टॉप ऑर्डर त्यांची ढासळली, त्यामुळे आता 6व्या 7व्या क्रमांकाचे खेळाडू मात्र मैदानामध्ये. कॉटन बोल्ड आणि आता मात्र 5 विकेट. व्हेरी गुड बॉलिंग. स्वतःच्या नाबावरती रोहित पाटीलने 5 विकेट मिळवल्यात. आठ विकेट. तब्बल 8 फलंदाज बाद झाल्यात. पुन्हा एकदा एज. ओहो, प्रयत्न चांगले होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. डायरेक्ट हिट नाहीये. 2 धावा मिळाल्यात. पुन्हा एकदा एज होती आणि 4 षटकाच्या सांगतेनंतर 22 धावा फक्त स्कोरबोर्ड वरती तिसगाव टीमच्या. बिग शॉट खेळायचा प्रयत्न. डीप मिड विकेटला फिल्डर आहेत. एकच जामेल, एकापेक्षा जास्त काही नाही आहे. चांगल्या प्रकारे थ्रो केला जातोय. उडवण्याचा प्रयत्न कबरच्या वरून. बीके तिथे एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. रनिंग चांगली आहे आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात. आता काहीशा एकेरी दुहेरी धावांचीच गरज आहे. तीन धावा, 3 रन्स. डॉट बॉल आलाय. मगाशी 3 धावा एक्स्ट्रा मिळाल्या.
पुन्हा एकदा डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. इनिंग एक 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 चेंडू आहे. खेळाडू पण एकच आहे. लो स्कोरचा सामना. चला टॉससाठी या खोणे आणि मानेरे दोन्ही संघाचे कॅप्टन. टॉस क्या जाईल. काशीनाथ आल्यात आता एक सिनियर खेळाडू. लास्ट गो, शेवटची जोडी. लास्ट काशीनाथ. यावेळेस मात्र फलंदाज बाद. ऑल आउट. एकूण धावसंख्या पाहिली तर 27-28 टू विन. चला टॉस साठी या. टॉस करणार आहोत दोन टीमच्या दरम्यान, खोणे आणि मानेरे. महाराष्ट्र कुणाचा, जे आपले भारतीय जवान सीमेवरती रात्रंदिवस डोळ्यामध्ये तेल घालून पहारा करतात, त्या जवानांचा महाराष्ट्र पाहायला मिळतोय. जो आपल्या भारताचा शेतकरी धरती मातेच्या कुशीतून सोन्याचा घास उगवतो, त्या शेतकऱ्याचा महाराष्ट्र पाहायला मिळतोय. ज्या महाराष्ट्राने गायन कोकिला लता मंगेशकर यांना जन्म दिला, तो महाराष्ट्र पाहायला मिळतोय. ज्या महाराष्ट्राने आपल्या क्रिकेटची देवता सर सचिन रमेश तेंडुलकर यांना जन्म दिला, तो महाराष्ट्र पाहायला मिळतोय. ज्या महाराष्ट्राने आपले स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट, हिंदुस्थानची महाशक्ती, मराठी मनाचे मानबिंदू, हिंदू अस्मितेचे शिरोमणी, प्रबोधनकार श्रीमान श्री बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र पाहायला मिळतोय. आणि ज्या महाराष्ट्रामध्ये माझा ठाणे जिल्हा आणि या ठाणे जिल्ह्यामध्ये स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांनी जी शिकवण दिली, तो महाराष्ट्र आपल्याला पाहायला मिळतोय. आणि संतांची परंपरा असलेला आपला महाराष्ट्र, असा सुजलम सुपलम असा आपला महाराष्ट्र पाहायला मिळतोय. थँक्यू सो मच.
धन्यवाद डीजे. जय महाराष्ट्र. हॅलो. पहिलं सत्र संपल्या, दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. अर्थातच खेळाचं द्वितीय सत्र कसं असेल या ऐकूया पुन्हा एकदा मराठीचा बुलंद आवाज करण काळे यांचा. थँक्यू सो मच जगदीशजी पाटील सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आयोजित ही स्पर्धा. मिड ऑनला फिल्डर झेलची संधी आणि फलंदाज बाद. मागच्या इनिंग मध्ये भूषण काळेंनी जे 2 विकेट मिळवले त्यासाठी किसनजी भोईर यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज आलेला आहे. या मॅच नंतर आपण ते भूषणला देऊयात. त्यांचे पिताश्री भीमचंद्र काळेने देखील या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. विकेट इंटरेस्टिंग आहे बिकॉज मागच्या 3ही मॅचेसमध्ये लो स्कोर आपल्याला पाहायला मिळाला. या मॅचमध्ये देखील तो लो स्कोर आहे, पण पाहूयात मॅच कशी रंगेल. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. ऋषभ गायकवाड सॉफ्ट हँडने समोर ड्राईव्ह केला. रनआउटची संधी मात्र ती आता नसेल. ज्या वेगाने दोन्ही फलंदाज धावले. सुरुवातीला रोहित पाटीलला आपण बघितलं. रोहित पाटीलची शून्यावरती विकेट पडली. मिडॉनला फार चांगला झेल टिपला होता. यश काळन आणि तिसऱ्या क्रमांकावरती आलेला सतीश काळन सिंगलने खातं उघडतंय सतरंगी क्रिकेट संघ हेदुटनेचं. फार चांगली बॉलिंग 5 पर कंप्लीट केलं रोहितने, मात्र फलंदाजीमधून चांगली कामगिरी करू शकला नाही. आतापर्यंतचा या स्पर्धेचा लो स्कोर तिसगाव संघाच्या नावावरती आहे. मात्र हा सामना त्यांनी जिंकला तर तो लो स्कोर जरूर हेदुटनेच्या नावावरती देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो. चॉप करण्याचा प्रयत्न, खोला टाकला, हलकीशी अपील होती, मात्र इथे आलाय तो डॉट बॉल. मागच्याच मैदानावरती गेल्या काही दिवसांअगोदर JMCC तिसगावने विजेतेपद पटकावलेल्या. मात्र या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये सुरुवात त्यांची खडतर राहिली. फलंदाजीमधून पहिल्या षटकामध्ये 17 धावा येऊनही पुढच्या 24 चेंडूंमध्ये फक्त आल्या त्या 10 धावा. स्विच हिटचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू आहे, डीप बॅकवर्ड पॉइंटला गॅपमधून 2 फिल्डर धावतात. फर्स्ट रन कंप्लीट झालेली आहे. थ्रो येईल तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत. डीप मध्ये चेंडू गेला होता. 2 धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते ती 3 या आकड्यावरती. या पुढचा सामना श्री गणेश क्रिकेट संघ खोणी आणि त्यांच्या विरुद्ध मसोबा मानेरे. टॉस जिंकलाय खोणीने. राशी 11 श्री गणेश क्रिकेट संघ खोणी टॉस जिंकलाय. डिसिजन सध्या तरी त्यांनी पेंडिंग ठेवलाय. खेचून मारला, डीप मध्ये फिल्डर आहे, झेलची संधी असेल आणि मात्र इथे का झेल तर टिपलाय पण क्षेत्ररक्षकांनी चुकी केली. आला षटकार. मात्र क्षेत्ररक्षकाने झेल जसा टिपला होता
स्वतःला थांबवणं हे गरजेचं होतं. मागचा पाय त्याचा सीमारेषेवरती पडला. धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आहे त्यामुळे नाराज आहे रिषभ. फुल टॉस पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. पहिली धाव पूर्ण झाली. सेकंडचा कॉल आहे मात्र इथे सिंगल रन आपल्याला पाहायला मिळाली. डबल कदाचित होती पण नकार आपल्याला पाहायला मिळाला. अंपायरचा इशारा होतो. पहिलं षटक संपन्न. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 10. विकेट पडलेली 1. त्याला गोलंदाज पाहायला मिळतोय ओमकार गायकवाड. अपकमिंग यंग टॅलेंट आहे. ऑन साइडला 2 आहेत. पॉवर प्ले सुरू. खाली होता चेंडू. शॉर्ट स्क्वेअर लेगला. गॅप शोधू शकला नाही. उशिराने कोयना धावतोय आणि धावे पूर्ण करण्यात आलेली आहे. मिसअंडरस्टँडिंग 5 पाहायला मिळते. धावा जरी कमी असल्या तरी इथे जर विकेट आले तर तिसगाव मॅच बनवणार आहे आणि तिसगाव प्रेशर या एका शब्दावरती या मॅचला पुढे नेऊ शकतात. पण सध्या तरी ते प्रेशर क्रिएट करता त्यांना आलं नाही. धावा धावफलकावरती आहेत 12. खाली बसून फाईन लेगला होम डिलिव्हरी. कॅच आउट फलंदाज बाद. धावाफलकावरती आहेत 12 धावा. विकेट दुसरी आपल्याला पाहायला मिळाली. 28 धावा ऑन पेपर छोट्या वाटत असल्या तरी ही विकेट फार इंटरेस्टिंग राहिली आहे. कारण प्रत्येक मॅच मध्ये गोलंदाजांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला. आणि आमचे मनोज पवार सर सांगतात की ही विकेट नागपूरची आहे जे आपले अंपायर आहेत. कारण त्यांनी अगोदरच्या सुरुवातीच्या 3 मॅच ऑन ग्राउंड बघितलेल्या आहेत. ज्या पद्धतीनं गोलंदाजांनी गोलंदाजी केली आणि ते स्वतः देखील एक चांगले गोलंदाज आहेत. प्रदीप काळ नवीन फलंदाज. फार चांगला फटका. कव्हर ड्राईव्हचा डीप मध्ये चेंडू चाललाय. चेंडू थोडासा अडखळलाय पण क्षेत्ररक्षक फार उशिराने धावला आणि कुठेतरी त्याचा फटका बसतोय. पहिला चौकार.
खोलात होता, ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आला, स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, पहिली धाव तर इथे पूर्ण होते. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आपण जर बघितली तर ती सध्या 17 या आकड्यावरती आहे. 28 धावांचं लक्ष या मॅच मध्ये असताना 11 धावा अजूनही गरज आहे विजयासाठी. ती सतरंगी हेदूट नेला. या क्रीडा स्पर्धेसाठी कार्यसम्राट आमदार प्रमोदजी रतन पाटील साहेब, राजू दादा पाटील यांच्याकडून नारिवली संघाला मोठं सहकार्य, त्याबद्दल आम्ही दादांचं देखील मनापासून आभार व्यक्त करू. टॉप एज आहे, फाईन लेग डाऊन दी बॉल, वेल जज कॅच आणि फलंदाज बाद. प्रदीप सध्या स्ट्रायकिंग एंडला. रिषभ पुन्हा कंटिन्यू करेल. बॉल शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये 11 धावांची गरज. ऑफसमचा बाहेर ड्राईव्ह केला, पॉइंटला फिल्डर आहे विजय, मात्र इथे चेंडू फर्स्ट अटेम्प्ट मध्ये कव्हर करता आला नाही. सिंगल मिळते. जास्त जोखीम आता घेत नाहीये दोन्ही फलंदाज. धाव आहे धावफलकावरती ते 18, बॉल शिल्लक आहेत 17 आणि 17 बॉलमध्ये 10 धावांची गरज. रिषभने सुरुवात फार चांगली केली होती. पहिल्याच बॉलवरती रोहित पाटीलची विकेट मिळवली होती, कारण लो स्कोरला डिफेंड करत असताना विकेट फार इम्पॉर्टंट असतात. बॉडी डिहायड्रेट झाल्यानंतर जसं तुम्हाला पाणी प्यावं लागतं तसं लो स्कोरला डिफेंड करत असताना विकेट फार इम्पॉर्टंट होत्या. सुरुवातीला आला देखील. बॅकफुटला या ठिकाणी कट केलाय. स्ट्रायकिंग एंडला रनआउटची संधी होती, ती गमावले. ओव्हर थ्रो आणि आता 1+1 2 धावा. डबल रन इथे मिळते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 20 धावा धावफलकावरती. 8 धावांची अजूनही गरज येते या मॅच मध्ये. खोणी आणि मानेरे तयार राहा. खोणी कॅप्टन टॉस जिंकलाय, डिसिजन सांगा प्लीज. हर्षद. राज भोईर यांचे आगमन. मसोबा मानेरे संघ पुढच्या मॅच मध्ये खेळणार आहे. ऑन साइडला ग्लान्स करण्याचा प्रयत्न, अपील होती, पण इथे अंपायर सांगतात की हाईट फॅक्टर इम्पॉर्टंट आहे. तर रिषभ नॉन स्ट्रायकिंग एंडला स्टंपवरती येणं देखील गरजेचं होतं. सिंगल इथे मिळते. सिंगलच्या साहाय्याने डाव पुढे चाललेला आहे, पण ज्या पद्धतीने विकेट आहे. फायर. हर्षद आपला डिसिजन सांगा प्लीज. फिल्डिंग. एज आहे यावेळेला की नाही, अंपायर्स जरूर आपल्याला सांगतील. मात्र इथे आपण पाहतोय बॉल तर गेला होता शॉर्ट थर्ड मॅनला. अंपायरचा कोणता इशारा नाही. धावा धावफलकावरती 20. एज हा शब्द उच्चारल्यानंतर पॅव्हेलियन थोडंसं आश्चर्यचकित झालेलं. बॉल तयार. वपीचा लॉफ्टेड ड्राईव्ह डीप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर आहे. फिल्डिंग चांगली. थ्रो येतोय. सिंगल पूर्ण आणि या सिंगलने एकंदरीत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती
22 धावा. अजून या मॅच मध्ये 6 धावांची गरज आहे सतरंगी हेद उठणेला. प्रयत्न करतोय रिषभ, प्रयत्न करताय दोन्ही फलंदाज. सध्या तरी पारड वजनदार आहे सतरंगी हेद उठणेचं. खोलात होता बॉल बॅक. लॉंग ऑफला पुन्हा एकदा फिल्डर ऍक्शन मध्ये येतोच. अशा पद्धतीने आपण पाहतोय तर तिसऱ्या षटकाचा खेळ संपन्न. धावा धावफलकावरती 23. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये या मॅच मध्ये पाहिजे धावा त्या फक्त 5. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आयोजित आई गावदेवी चषक 2024. गुरुदास भोईर आणि निखिल भोईर आमचे दोन्ही अंपायर सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. गुरुदास भोईर जितके भूमिकेमध्ये अंपायर्स आहेत तितके आयोजकाचे देखील आहेत, कारण वारंवार त्यांचा फोन त्यांना बाहेर काढावा लागतो. इतके कॉल्स येत आहेत टीमचे असतील, आमच्या मॅनेजमेंटचे असतील. सर्व मॅनेजमेंटमध्ये महत्त्वपूर्ण त्यांची भूमिका आहे. चौथ्या षटकाला होती सुरुवात. आलाय गौरव. ओ क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. 12 बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. तर इथे विकेट येते भूषण काळांची. धक्का बसतोय सतरंगी हेद उठणेला. चौथा. विकेटची वारंवार चर्चा होईल, कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय ही पिच गोलंदाजांना पोषक आहे. बॉल शिल्लक आहेत अजूनही 11 आणि 11 बॉल मध्ये 5 धावांची गरज असताना नवीन फलंदाज येतोय धीरज पाटील. हे नॅट नंबर 6. गौरवने चांगली सुरुवात केलेली आहे, कारण बॉल 12 शिल्लक होते, 5 ची गरज असताना आता सामना दुट्टेसाठी 11 चेंडू 5 धावा. मॅच बनवू शकते. गौरवने जर मेहनत केली, विकेट आल्या, धावा बनल्या नाही तर हा सामना शेवटच्या षटकामध्ये जाणार आहे. खोलात आला, एज आउटसाइड एज, थर्ड मॅन ऍक्शन मध्ये पण थोडंसं फंबल. फायदा त्याचा होतोय, सिंगल कंप्लीट होईल. एक धाव रोखायचे तिसगावला, कारण धावा फक्त उरल्यात आता 4. 10 चेंडू 4. यानंतर खोणी विरुद्ध मानेरे आणि त्यानंतर उंबारली. आणि पाहूयात या दोन संघांमधून कोणता संघ येतोय त्यांच्या विरुद्ध द्वितीय फेरीमधील द्वितीय मॅच मध्ये. प्रदीप. 10 चेंडू 4. खेचून मारलाय पण मिस टाइम. मिड विकेटला फिल्डर येतोय. फार चांगलं जजमेंट. कॅच ड्रॉप.
या क्षणाला सोडलेली कॅच, कारण ऑलरेडी 4 विकेट पडलेले आहेत. ही विकेट पडली असती तर कदाचित मैदानाच्या आतमध्ये एक वेगळं ट्विस्ट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालं असतं. मात्र जीवनदान, यश खानला सुरुवातीला 2 जीवनदान, प्रदीपला आता 1 जीवनदान. क्षेत्ररक्षणामधून वारंवार झालेल्या चुका, 28 धावा त्यामध्ये कमी. आणि आता पारड वजनदार हे दुडण्याचं गरज आहे फक्त 2 धावांची. बॉल तयार, गौरव. ओहो, लेग स्टंपचा फार जवळून गेला आणि इथे अंपायर जरूर इशारा करतात व्हाईट बॉल. पण अशाच सिच्युएशन मध्ये मी म्हणेन फलंदाजाने अटेम्प्ट करणं चेंडूला फार गरजेचं आहे. दोन धावांची गरज. हार्डलेन त्या पूल केलाय, समोर फिल्डर मात्र त्याच्या वाक्याबाहेर. सिंगल इथे पूर्ण होते. स्कोर इज लेवल. एका धावेची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. मॅच कंप्लीट, माफ करा, वाईड आला होता एक, त्यामुळे हा सामना होतोय संपन्न. हार्दिक हार्दिक अभिनंदन सतरंगी क्रिकेट संघ हे दुटणे, आपण सामना जिंकला. हार्ड लक तिसगाव. या मॅच मध्ये